सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरनं झालेल्या राड्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले। या निवडणुकीत भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला शह दिल्यानं शिवसेनेचा स्वाभिमान कमालीचा दुखावला गेला। साताऱ्यात रंगलेल्या राजकारणावरनं शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा राजीनामा अस्त्र बाहेर काढलंय। सातारा झेडपी निवडणुकीत सर्वाधिक जागा असून सुद्धा शिवसेना राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं। भाजपनं चतुराईनं कमी सदस्य असतानाही मतांची फोडाफोडी करत आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसवला। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या दोन मंत्र्यांवरती जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मोठी कुरघोडी केली। या निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला होता आणि या सगळ्याचे आज विधिमंडळात पडसाद उमटले। स्वतः शंभूराज देसाईंनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला आणि गरमागरमीच्या चर्चेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी थेट राजीनाम्याची धमकी दिली। भाजपच्या कारभारावरती नाराज होत 2014 ते 2019 दरम्यान सुद्धा सेनेचे मंत्री सतत खिशातल्या राजीनाम्यांची धमकी द्यायचे। आता सातारा प्रकरणानंतर पुन्हा बाहेर निघालेलं हे धमकी अस्त्र आगामी काळात मावळतं की तीव्र होतं हे पाहावं लागेल। तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या गोंधळावरनं विधिमंडळात चर्चा काय झाली आपण पाहूया। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली। तर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांच्या निवेदनानंतर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी थेट सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले। मात्र त्याला जयकुमार गोरेंनी तीव्र विरोध दर्शवला। ताबडतोब साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही। तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं। त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो। ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे। मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईल। तर निलंबनाच्या मुद्द्यावरनं हा सगळा गोंधळ विधान परिषदेत झाला। तर विधानसभेचं कामकाज सुरू होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हाच मुद्दा उपस्थित केला आणि प्रकरणाला वाचा फोडली। शिंदेंच्या निवेदनामुळे सरकारची मात्र काहीशी अडचण झाली, तर शिंदेंच्या भूमिकेवरती निवेदन देत मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती सांभाळून घेतली। मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या गोंधळासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा निघण्याची शक्यता आहे। वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद मिटवून समन्वय ठेवण्याचा उद्देश या बैठकीमागे असल्याचं कळतंय। सोबतच साताऱ्याच्या निमित्तानं महायुतीमधली नाराजी आणि धुसफूस समोर आलेली असताना आता विरोधकांना टीकेची आयती संधी मिळू नये यासाठी सुद्धा ही खबरदारी असल्याचं बोललं जात आहे। तर साताऱ्यामधील पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाच्या विषयावर आज विधानसभा आणि विधान परिषद
दोन्ही ठिकाणी मोठा गोंधळ झाला, पडसाद उमटले. पण काहीही झालं तरी निलंबनाचा मुद्दा शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका सेनेनं स्पष्ट केली आहे. नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिलेले आदेश सभापती राम शिंदेंनी राखून ठेवले. त्यामुळे सभागृहात जोरदार गदारोळ सुद्धा पाहायला मिळाला. आणि या सातारा प्रकरणावरनं अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला चांगलेच टोमणे मारले. त्यांच्या टीकेला मग शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी उत्तर सुद्धा दिलं. सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खातायत. जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? भारतीय जनता पक्षाकडनं तुळवले जात आहेत, स्वतःला वाघ समजतायत. हे वाघ आता गेले कुठे? शेपटी घालून बसलेले आहेत. विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे. असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही. जे आता काय शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते. त्याला आम्ही घाबरलो नाही. हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार होते. शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात. आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरनं दूर करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्या विधान परिषदेत या सगळ्या संदर्भात सभापतींना पत्र लिहिलं आहे. सातारा प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर करत निर्णय दिल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. एखाद्या IPS अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचा अधिकार उपसभापतींना नसताना त्यांनी निर्णय घेतला कसा, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केलाय. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सभागृहात झालेल्या राड्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या सगळ्या वादात उडी घेतल्याचं चित्र आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.